संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर जनलोकपाल विधेयक मांडण्यात येणार आहे, वोटिंग होणार आहे. त्यामुळे उद्या नेमकं काय होतंय, अण्णांचं उपोषण जे आहे ते उद्या सुटणार का, या सगळ्याची उत्सुकता राळेगणवासियांना. मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की आता अंतिम टप्प्यामध्ये अण्णांचं आंदोलन आलेलं आहे, अण्णांचा विजय निश्चित आहे? अण्णांचा विजय निश्चित आहे. अंतिम टप्प्यात आले तरी पण जोपर्यंत संसदेत व्यवस्थित चर्चा होत नाही, त्याच्यातून काही सफलता मिळत नाही, तोपर्यंत अण्णा नक्कीच मागे घेणार नाही. अण्णा असं म्हटलेलं आहे की पंतप्रधानांनी जरी प्रशंसा केलेली असली तरी 10 दिवस का त्यांना माझी चिंता वाटली नाही, मला यात पण धोका दिसतोय. तुम्हाला असं वाटतंय का की उद्या सुद्धा काहीतरी हे सगळे राजकीय नेते आहेत ते वेगळंच काहीतरी करतील, असं तुम्हाला पण शंका आहे? सरकारचं प्रेम आहे अण्णावरती, कायमच पुतना मावशीचं प्रेम राहिलेलं आहे. सरकार आता जरी अण्णांची प्रशंसा करत राहिली तरी याच्यामध्ये काहीतरी त्यांचं एक स्वार्थ असू शकतो किंवा एक धोका असू शकतो. पण अण्णांना त्याची पूर्णपणे जाणीव आहे. त्याच्यामुळेच अण्णा म्हटलेले आहेत की जोपर्यंत संसदेमध्ये यावरती चर्चा होत नाहीये तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही. आणि अण्णा असं म्हटलं की मी उपोषण सोडीन, परंतु जोपर्यंत बिल मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही. रामलीला मैदान 3 तारखेपर्यंत आम्ही जरी बुक केलं असलं तरी पुढे वाढवावं लागेल. तुम्हाला असं वाटतं की अण्णांचं आंदोलन जे आहे ते सुरूच राहील? हो, अण्णांचं आंदोलन हे पुढे चालूच राहील. हो, अण्णांचं आंदोलन जोपर्यंत चर्चा होऊन त्याच्यातलं फलित निघत नाही तोपर्यंत अण्णा आंदोलन सुरूच ठेवतील. पण तुम्हाला चिंता वाटते? 10 दिवस होऊन गेलेले आहेत, डॉक्टर सांगतात की 74 वय आहे, अशा वेळी उपोषण जे आहे ते पुढे कंटिन्यू करू नये. त्यामुळे कुठंतरी आता उपोषण मागे घेतील अण्णा आणि आंदोलन सुरू करतील. उपोषण मागे घेतील अशी खात्री वाटते तुम्हाला? आम्हाला तसं काय वाटत नाही, कारण अण्णांचं मेन उद्देश आहे की जनलोकपाल बिल मंजूर व्हावं असंच आहे. पण आमच्या समस्त गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की अण्णांनी उपोषण आता मागे घ्यावं आणि आंदोलन त्यांनी अधिकाधिक तीव्र करावं.